नमस्कार मित्रांनो, मी मंदार नाईक तुमचं स्वागत करतो आपल्या मंदार नाईक ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आत्ता आम्ही निघालो ते म्हणजे दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे। तर मनसे अधिकृत भव्य अशी रोषणाई आहे। आजचा शेवटचा दिवस आहे। तर शेवटच्या दिवशी आम्ही चाललो, मी आणि माझा मित्र आहे सोबत राकेश। तर दोघं सोबत चाललो तर बघूया। आणि नेमका आजच्या दिवशी पाऊस पण पडत आहे बघा, आज नेमका पाऊस पण पडत आहे। तर बघूया कसं काय होतं ते, नंतर मी तुम्हाला पुढे भेटतो। तर मित्रांनो, आता आलो आहे खार स्टेशनला। तर आता माझा मित्र तिकीट काढतोय। तर आता थोड्या वेळातच बसू ट्रेनमध्ये आणि त्याला डायरेक्ट भेटू आहोत ते म्हणजे जी पार्क जवळ। आता खार रोड स्टेशन आहे, तिकडे आलो आहे आपण। हा बघा, आता नवीन बनला आहे पूर्ण स्टेशन। तर मित्रांनो, आता आलो मी खार स्टेशनला आणि बघू शकता पाऊस, बघू शकता किती जोरात पडतोय। हा बघा, जाम बेकार पाऊस पडत आहे। आणि आता आम्ही चालू आहे दादरला छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ। बघूया काय होते तो पुढे। चला मित्रांनो, आपली ट्रेन आले, आता जाऊया आपण दादरला। तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे ते म्हणजे शिवाजी नाट्य मंदिरच्या इथे। आणि शिवाजी नाट्य मंदिरच्या आतमध्येच हा बुकशॉप आहे, मॅजेस्टिक बुकशॉप। तर इथे आलो आहे, त्या मित्राला थोडे 2-3 पुस्तकं घ्यायची होती, तर त्यासाठी आलो आहे। तर त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो म्हणजे पार्कामध्ये। तर आता सध्या तरी आलो आहे आम्ही बुकशॉपमध्ये। बघा, असं काहीतरी बुकशॉप आहे। तर मित्रांनो, आता आलो आहे पार्काजवळ, पण पावसाने पूर्ण प्लॅन फुस केला आहे। दीपोत्सव बंद आहे असं वाटतं आजच्या दिवशी, शेवटच्या दिवशी कॅन्सल केला आहे दीपोत्सव। तर तरी पण खूप माणसं अशी थांबलीत, होप्स आहेत त्यांना की दीपोत्सव होणार करून, पण तर वाटत नाही पावसामुळे। बघू शकता चिखल, बघू शकता तुम्ही, पावसामुळे पूर्ण वाट लावले बघा। आणि आता आम्ही उभे आहोत ते म्हणजे राजसाहेबांच्या बंगल्याच्या बाहेरच आहोत उभे। हा राजसाहेबांचा बंगला आहे, शिवतीर्थ आहे बघा, शिवतीर्थ। तिथे सुद्धा आतसुद्धा माणसं बसलेत। तर पाऊस पडतो त्यामुळे मला वाटते कॅन्सलसुद्धा केलं असेल काय, अजून अपडेट नाही आलं आहे। तर बघूया, थोडा वेळ थांबूया आपण। तर मित्रांनो, शोरमा घेतला आहे खायला, आपला प्लॅन तर कॅन्सल झाला। तर चला शोरमा खाऊन नंतर तुम्हाला भेटतो मी। तर मित्रांनो, आत्ता जे घरी आलो, फ्रेश झालो, तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलातच की तिकडे गेलो आम्ही आणि माहिती पडला की रोषणाई व फटाकेबाजी नाही होणार आहे, कॅन्सल झाले। तर आमचा मूड तिथेच खराब झाला। तर आम्ही गेलो नंतरला शोरमा खाला आणि मग तसंच आम्ही घरी आलो। तर हा संपूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर नेक्स्ट इयर कधीतरी जाऊ आपण दादरला पार्कामध्ये। तर चला, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉगला लाईक करायला विसरू नका व मित्रांसोबत शेअर करा। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।